बापू वार्ता न्यूज नेटवर्क में आप सभी का स्वागत है। गोंदिया जिले के अंतर्गत आमगांव तहसील के रामाटोला गांव से एक चौंकाने वाला मामला सामने आया है। रोजगार सेवक श्याम सुंदर बघेले पर ग्रामीणों ने लगाया गंभीर भ्रष्टाचार के आरोप और हैरानी की बात यह कि खुद बघेले ने इन आरोपों को ग्राम सभा में स्वीकार भी किया है। ग्राम पंचायत रामाटोला के अंतर्गत चल रही प्रधानमंत्री आवास योजना, वृक्षारोपण योजना और मनरेगा जैसी योजनाओं में बघेले ने अपनी पत्नी, बेटी और अन्य रिश्तेदारों के नाम पर फर्जी बिल बनाकर सरकारी फंड का खुलेआम दुरुपयोग किया, ऐसा आरोप ग्रामवासियों ने लगाया है। ग्राम सभा बनी जनरोष का मंच। सरपंच प्रमिला चौकोले की अध्यक्षता में हुई ग्राम सभा में ग्रामीणों ने अपना आक्रोश खुलकर जताया। अगर तुरंत कार्रवाई नहीं हुई तो हम उग्र आंदोलन करेंगे। ग्रामीणों ने प्रशासन को चेतावनी दी। ग्रामवासियों की एकजुट मांग, श्याम सुंदर बघेले को तुरंत पद से हटाया जाए। यह सिर्फ एक शिकायत नहीं है, यह ग्राम जनता की लोकतंत्र के ठेकेदारों की दी गई खुली चुनौती। यह मामला सिर्फ रामाटोला का नहीं है, बल्कि पूरे सरकारी तंत्र की पारदर्शिता पर एक बड़ा सवालिया निशान खड़ा करता है। बापू वार्ता न्यूज नेटवर्क के लिए गोंदिया भंडारा जिल्हा प्रतिनिधी रोहिणी रणदिवे। माझे नाव जगदीश तामेश्वर खटरे आहे। मला 2023-24 मध्ये घरकुलचा लाभ मिळाला। त्या लाभापैकी माझ्या वडिलांच्या, माझ्या आणि माझ्या आईच्या हे 3 नाव घरचे आणि 2 माझ्या घराजवळचे मदनभाऊ पुरी आणि जगेश्वर बायकार। ह्यानंतर आम्हाला हे वाटलं की पैसे एवढे झाले असतील बा, पण आम्हाला हे 23-24चा एवढा काळ लुटल्यानंतर जेव्हा गावच्या मुलांनी हे तक्रार आणि छानबीन केला तेव्हा माहीत चालला की आम्हाला आमचे पैसे मिळून गेले होते, पण त्या रोजगार सेवकाने आम्हाला आतापर्यंत दिले नव्हते। तर आता हे जेव्हा गावात चर्चा सुरू झाली तेव्हा त्यांनी म्हटलं की तुमच्याशी मला काम आहे भाऊ, पण मी त्यांना भेट दिली नाही। तर माझ्या नावाच्या यादीमध्ये एक नाव त्यांच्या पत्नीच्या बोगस नाव आहे। रोजगार सेवकनी काय म्हटलं मग? रोजगार सेवकने म्हटलं मला हे आठवण नव्हती म्हणून मी आतापर्यंत दिलो नाही। आणि आता रोजगार सेवकावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आलेला आहे गावात, तर त्याबद्दल तुम्ही काय अपेक्षा कराल? आपली अपेक्षा अशी आहे की आपण ज्या माणसाला रोजगार गावाच्या रोजगारच्या वाटचाल करण्यासाठी त्या माणसाला नियुक्त केला आहे आणि तो जर माणूस असा गावाशी म्हणजे जबरदस्तीपणे आपल्या पत्नी किंवा आपल्या नातेवाईकाच्या नावाने बिलं काढत असेल असा रोजगार सेवक चालणार नाही। माझे नाव प्रमिला देवचंद चकोले, सरपंच ग्रामपंचायत रामाटोला। गावकऱ्यांच्या अर्जानुसार आज रोजगार सेवक श्री श्यामशंकर बघेले यांच्या विरोधात सभा घेण्यात आली। सभेमध्ये रोजगार सेवकांचे विविध प्रकारचे मुद्दे समोर आले। त्यानुसार रोजगार सेवकाने केलेले भ्रष्टाचार मान्य केले व गावकऱ्यांनी रोजगार सेवकाला पदावरून हटविण्याची मागणी केली, परंतु शासन परिपत्रकानुसार आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात येईल। त्यांच्या आदेशानुसार आम्ही रोजगार सेवकावर कार्यवाही करू। सुनील सुमेश काटे, राणा रामाटोला। माझी झोपडी होती, बेगर झोपडी, आणि 2023-24ची तिथं जो मजकूर येते तिथं बाकी लोकांनी पेमेंट दिला। तिथे एक एक्स्ट्राचा नाव होता मुनीसराबाई श्यामशंकर बघेले, त्याने पेमेंट पण नाही दिला आणि त्याने अतिरिक्त हर झोपड्यामध्ये त्याने आपल्या फॅमिलीच्या आणि दुसऱ्या त्याच्या गरजे नाही तिथलं नाव सगळ्याचं नाव दिलं आहे त्यांनी। तसंच ते रोजगार हमीवर जो लोक कामावर नाही गेले त्याची पण हजेरी त्यानं लावत गेला। तो जो अपंग माणूस आहे लोक मला तो पण त्याची हजेरी लावत गेला, तो घरी राहिला आहे। तो सगळ्याचं असं म्हणणं आहे गाववाल्याच्या सगळ्याच का तो रोजगार सेवक आपल्याला पाळत येत नाही।